नाही, मुळात पहिलं वाक्य जे विकास होणार आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे. नमस्कार सर, माझे नाव सानिया चिकलवाळे आहे. तर माझा प्रश्न हा आहे की शक्तीपीठाच्या महामार्गातून होणारा जो विकास आहे हे जरी सत्य असलं तरी त्याला बळी पडणारे घटक जे शेतकरी आहेत आणि त्यांचे जे नुकसान होत आहे याबद्दल तुमचं काय मत असेल? मुळात पहिलं वाक्य जे विकास होणार आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे. कारण की ऑलरेडी विकास कुठं होऊ शकतो, जिथं रोड नसेल तिथं विकास होऊ शकतो. आता शक्तीपीठ महामार्ग हा चाललाय काय, आता नागपूर रत्नागिरी ऑलरेडी एक्झिस्टिंग महामार्ग आहे, जो महामार्ग ऑलरेडी या सगळ्या जिल्ह्यांना केटर करू शकतो. आमचं म्हणणं काय की तुम्ही हे 86,000 कोटी रुपये आहे ते रस्ते जे आहेत त्याला तुम्ही खर्च करा. पुणे रत्नागिरी नागपूर हायवे झाला, त्या हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत ह्याला तुम्ही पैसे द्या, 1,000 कोटी रुपये, आणि ते कनेक्शन करा. किंवा ग्रामीण भागातले रस्ते सुधारा, जेणेकरून तो माणूस लवकर त्या मेन हायवेवर येईल. पॅरलल त्याला हायवे 86,000 कोटीची गरज नाही. आणि नॅशनल हायवेचा पर किलोमीटर खर्च 40 कोटी रुपये, ह्यांचा 100 कोटी रुपये शक्तीपीठचा. आणि त्याच्यामुळे कोल्हापूर सांगलीला महापुराचा फटका बसणार आहे. हा एक विषय आहे. विकासाच्या उलटे आम्ही नाही आहोत, परंतु गरज नसलेला प्रोजेक्ट नको असं आमचं म्हणणं. तर जे रस्ते गरजेचे तिथं विरोध झालेला नाही, लोकांनी स्वतःहून दिले. म्हणजे या कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. किती? या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1200 कोटी रुपये. कुठेही विरोध झाला नाही शेतकऱ्यांचा, का तर तो गरजेचा होता रस्ता. लोकांनी मान्य केलं की तो गरज, हा गरजेचा नाहीये म्हणून त्याला. आणि आमचं म्हणणं आहे 86,000 कोटी रुपये हेच तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करा. म्हणजे आता 1 लाख कोटीची बिलं कॉन्ट्रॅक्टरांची दिलेली नाहीत. परवा एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली, तसं होत नाही कधी. तर बाकी शिष्यवृत्ती मुलांच्या वाढवा तुम्ही अजून, म्हणजे विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्ती देता येईल का? सारथी, बार्टी आणि ज्या संस्था आहेत तिथून फॉरेनला जाणाऱ्या मुलांना आपण अनुदान देतो. एखादा मुलगा फॉरेनला शिकायला गेला तर त्याला पैसे देतो. ते समजा 50 लोकांना देत असेल आपण मुलांना, तर ते 100 करा, म्हणजे 100 मुलं उच्च शिक्षणाला घेते. पीएचडीच्या मुलांना आपण जर 200 मुलांना पीएचडी करायला स्कॉलरशिप देत असेल तर ती 500 करा. पैसे तुमचे योग्य पद्धतीने खर्च. पण आमचं म्हणणं काय की तुम्ही हा गरज नसलेला आहे करू नका, अशी आमची भूमिका.